पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात एक घटना घडली. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या हत्येसाठी तिने आपल्या स्वतःच्या मुलाची आणि त्याच्या मित्राची मदत घेतली. तब्बल 20 दिवसाच्या तपासानंतर उत्तर चाकण पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव आहे मंजो धोंडिबा नरहरे, वय 25 वर्ष असं आहे. तर मुख्य आरोपी महिला म्हणजे उषा नानासाहेब चव्हाण, वय 40 वर्ष. उषा चव्हाण विवाहित असून गेल्या 6 वर्षापासून तिचे मुंजा नरहरे सोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला हे संबंध सुरळीत होते, मात्र गेल्या काही महिन्यापासून मुंजा नरहरे हा उषा चव्हाण यांना सतत मारहाण करत होता. त्याचबरोबर मानसिक त्रासही देत होता. हा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. या सततच्या त्रासामुळे उषा चव्हाण पूर्णपणे खचून गेली होती. अखेर तिने आपल्या मुलाकडे निखिल नानासाहेब चव्हाण, वय 21 वर्ष, याच्याकडे आपली व्यथा मांडली. निखिल पुण्यात कामानिमित्त राहतो. आईकडून प्रियकराकडून होणाऱ्या मारहाणीची आणि त्रासाची माहिती मिळाल्यानंतर निखिल संतप्त झाला. त्यानंतर उषा चव्हाण स्वतः चाकणला आपल्या मुलाकडे आली. आईवर होत असलेला अन्याय सहन न झाल्याने उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी मुंजा नरहरेचा कायमचा काटा काढायचा निर्णय घेतला. या काट्यामध्ये निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेण्यात आलं. तिघांनी मिळून मुंजा नरहरेची हत्या करण्याचा कट रचला. 7 जानेवारी रोजी उषा चव्हाण हिने मुंजा नरहरे याला चाकणमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. मुंजा नरहरे हा गंगाखेड येथून चाकणला आला. चाकणमध्ये आल्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी दुचाकीवरून त्याला आपल्या सोबत घेतलं. सर्वजण आधी खराबवाडी येथील मद्य विक्री दुकानात गेले. तिथे दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. यानंतर तिघांनी बिरदवाडी परिसरात ओढ्याजवळील एका निर्मानुष ठिकाणी गाठलं. तिथे दारू पार्टी सुरू करण्यात आली. दारू पीत असतानाच योग्य संधी साधून निखिल स्वप्नील यांनी अचानक मुंजा नरहरे वर कोयत्याने सपासप वार केले. छाती, पोट आणि शरीराच्या इतर भागांवर अनेक वार करण्यात आले. मुंजा नरहरेचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडांनी ठेचून पूर्णपणे विद्रूप करण्यात आला. त्यानंतर आरोपीने मृतदेह तेथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचा ओळखपत्र आणि मोबाईलही काढून घेतला. या घटनेनंतर 11 जानेवारी रोजी त्या परिसरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती उत्तर चाकण पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. मृतदेहाची अवस्था अतिशय विद्रूप झाल्याने सुरुवातीला ओळख पटवणं कठीण होतं. कोणतेही ओळखपत्र, मोबाईल किंवा कागदपत्र मृतदेहाजवळ आढळून आले नाहीत. पोलिसांनी हार न मानता तपास सुरू ठेवला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. आजूबाजूच्या कंपनीमधील कामगाराची चौकशी करण्यात आली. तपास करत असताना घटनास्थळी काही दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि सिगारेट आढळून आले. याच धाग्याला धरून पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खराबवाडी परिसरातील मद्य विक्री दुकानामध्ये चौकशी सुरू केली. तपासादरम्यान 7 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजायच्या सुमारास 3 जणांनी दारू खरेदी केल्याची माहिती दुकानदाराकडून मिळाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निखिलच्या मित्राची असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर पोलिसांनी उषा चव्हाण, तिचा मुलगा निखिल चव्हाण आणि त्याचा मित्र स्वप्नील पारधी या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. सध्या उत्तर चाकण पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंध, संशय आणि सततचा त्रास यामुळे एक जिवंत माणूस कसा निर्घृणपणे संपवला जातो, याचं हे भीषण उदाहरण आहे. या प्रकरणातून कायदेशीर कारवाई पुढे कशी होते, आरोपींना किती शिक्षा होते, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.